गटामध्ये बापूसाहेबांनी जो धोत्रवाला उमेदवार दिलेला आहे, हा धोत्रवाला उमेदवार नेमका कशासाठी दिलेला आहे? त्यांचं त्यांना सुधारण आहे आणि ते जनतेचे प्रश्न कधी सोडवणार? 5 किलो गावतंय का 10 किलो गावतंय? इथला घोटाळा बाहेर निघतोय का तिथला घोटाळा बाहेर निघतोय? अनेक कांड, अनेक हेळकांड, ह्याच्या भीतीपोटी हा उमेदवार भाजपमध्ये गेलेला आहे असं एकंदरीत दिगंची गटामध्ये चर्चा आहे. आपण जर बघितलं, देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, परंतु दिगंचीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दिगंचीमध्ये येऊन काम करणार नाहीत. काम हे दिगंचीमधून जो कोणी उमेदवार निवडून जाणार आहे तो उमेदवारच त्या ठिकाणी काम करणार आहे. मग बापूसाहेबांनी जी काही लुना गाडी आणलेली आहे, ही लुना गाडी किती स्पीडनं पळणार आहे? सध्या त्यांचं वय झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावपळ, दिगंचीचे प्रश्न जिल्हा लेवलला घेऊन जात असताना आणि कंटिन्यू जनसंपर्क, जनतेचे प्रश्न याचा एकंदरीत विचार केला असता हे या धोत्रवाल्या उमेदवारांना झेपणार आहे का, असा एकंदरीत प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आटपाडी तालुक्यामध्ये प्राथमिक शाळा बंद पडत चालल्यात. दिगंची गटामध्ये सर्वाधिक मागासवर्गीय समाज जास्त आहे. बहुजनांची पोरं प्राथमिक शाळेमध्ये जातात आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या प्राथमिक शाळा बंद पडत असताना जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी हे प्राथमिक शाळेचे प्रश्न मांडणार आहेत का? जे प्राथमिक शाळा बंद पाडायला चाललेत, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्याशी प्राथमिक शाळा बंद पाडण्याचं, ते बापूसाहेबांचे सध्या जवळचे मित्र आहेत. बापूसाहेब त्यांना प्रोत्साहन देत आहेत. ते मार्केटमध्ये हिंडतात, भाज्याचं इकडं तिकडं काय चाललंय काय. एकदा शाळेवरती जावा, प्राथमिक शाळेवरती, तिथं जाऊन जरा बघा की विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे, पटसंख्या का घटत चालली आहे. प्राथमिक शाळेमध्ये तिथं जाऊन राजकारण करते ती, तिथं राजकीय कार्यक्रम घेते ती प्राथमिक शाळेमध्ये जाऊन. हे बापूसाहेबांना शोभतं का? का बापूसाहेब ह्याच्यावरती बोलत नाहीत? मग तुमचंच खतपाणी ह्याला आहे का? प्राथमिक शाळा बंद पाडाव्यात आणि तुमचं जी काय प्रायव्हेट शाळा आहे ती प्रायव्हेट शाळा उंचावी, त्याला सगळं ऍडमिशन व्हावं, माझी सगळी भरती व्हावी, असं तुमचं धोरण आहे का? प्राथमिक शाळा ह्या टिकल्या पाहिजेत, हे बापूसाहेबांना कळत नाही का? तुम्ही म्हणता की मी फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचारधारेचा आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारधारेचे नाहीत, तुम्ही मनोवादी विचारधारेचे आहात. मी जास्त काय बोलत नाही, फोडून जास्त सांगत नाही, परंतु तुमची जी विचारधारा आहे, तुमचं जे पालन पोषण झालं ते मनोवादी विचारधारेमध्ये झालेलं आहे आणि त्यातनं तुमचा उगम झालेला आहे.